एकत्र येण्याबद्दल तर काही प्रश्न नाही, ते येतीलच. आता त्यांना न येऊ देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सगळं हे केलंय, सुनेत्रा पवारला हाताशी धरून ते आयसोलेट होत चालले त्यांच्या याच्यात. आणि आता एक स्टेज लवकर म्हणून त्यांचे स्टेटमेंट बघा बदलत चाललेले आहेत. आता एक स्टेज लवकर जशी येईल, इकडे जशी विलिनीकरणाची तरी एकत्र झाले. पण काल मी सांगितलं, आजही रिपीट करतो मी, की अमित शहा आणि नरेंद्र मोदींना शरद पवारला एकदम बाजू करणं किंवा काय म्हणतात त्याला शब्द तुम्ही डिस्कार्ड करणं शक्य नाही. ते शरद पवारला गोंजारत राहणार, शरद पवार त्याला तुस्कारत राहणार आहे. त्याला आधार यांचाच मिळणार आहे. आणि तुम्ही जे म्हणतात ते एकत्रित त्यांचे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे वगैरे संबंध लक्षात येतात. बघा राजकारणामध्ये काय, नो बडी इज परमनंट फ्रेंड अँड परमनंट फो. ते देवाणगतीत ते चालत राहत. ते झाल्यावर मग यांची शक्ती वाढेल ना. आणि शरद पवारचा एकूण स्वभाव लक्षात घेता एक गोष्ट त्यांच्या हृदयात गेलेली आहे देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत. ते देवेंद्र फडणवीसला घालेल्याशिवाय त्यांचा आत्मा शांत होणार नाही. आणि त्या दृष्टीने ते हालचाली करतील. काय हे सगळे राजकारण डिकोड करत असताना म्हणजे स्वतः राजकारण्यांनाच कळत नाही की आपल्याला उद्या काय निर्णय घ्यावा लागणार आहे. बरोबर आहे, ते सगळं बरोबर आहे. सत्तेच्या भोवती आणि ते सगळं असतं आणि स्वतःचीच कातडी बचावण्यासाठी असतं. त्याला कुणीच जगामध्ये बरोबर अपवाद नाही राजकारण्यांमध्ये. बरोबर शरद आहे, पवार त्या अर्थाने अगदी खूप बरोबर आहे. महान आहेत असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. ते राजकारणी आहेत, अस्सल राजकारणी. राजकारण हो हा त्यांच्या हो नसानसात भिनलेला हो विषय आहे. काय हो मग ते कुणाला कशा पद्धतीने वश करतील, घरातल्या माणसांना किंवा बाहेरच्या माणसांना. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हो ना करता महाविकास आघाडीने शरद पवार यांना आता राज्यसभेवर पाठवलेलं आहे. विलिनीकरणाची चर्चा आमच्या वतीने जरी थांबवली आहे तरी देखील आम्ही त्याला आतून काही गोष्टींना हवा देऊ शकतो असं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तनातून एकूण दिसायला लागलेलं आहे. दुसरीकडे महायुतीमधले जे अस्वस्थ उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे देखील अजून पुढे यायचं आहे. जसं काल त्यांनी ज्योती वाघमारे या महिलेला उमेदवारी दिली आणि खासदार केलं राज्यसभेवर, परंतु दुसरा एक उमेदवार ते मैदानात उतरवणार होते पण तसं केलं नाही. कारण शरद पवारांसारखा दिग्गज नेता हा बिनविरोध गेला पाहिजे या हेतूमुळे, आणि तसं त्यांनी ते जाहीरच करून टाकलेलं. या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत शेषराव चव्हाण. आता शेषराव चव्हाण यांची पुन्हा एकदा ओळख करून दिली पाहिजे की त्यांनी पद्मविभूषण शरद पवार एक अनाकलनीय व्यक्तिमत्व हा ग्रंथ लिहिला. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते प्रकाशित झाला. त्याच्यानंतर नुकतंच त्यांचं एक लिखाण पूर्ण त्यांनी केलेलं आहे. ते म्हणजे 8 ग्रंथ त्यांनी शरद पवार यांच्या एकूणच राजकीय सामाजिक जीवनावर प्रकाशित केलेले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी असे अनेक वैचारिक आत्मचरित्र त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेलं. एकूणच त्यांचा या राजकीय किंवा सामाजिक नेत्यांचा अभ्यास अतिशय दांडगा आहे. आता वार्धक्य आलेलं आहे, निवृत्त होण्याची वेळ आलेली आहे, 6 दशके राजकारण संसदीय केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांना का वाटलं की आपण राज्यसभेवर गेलं पाहिजे आणि ते का गेलेलं आहे, आणि अजितदादा पवार
ची जी काही अकाली अशी एक्झिट झाली त्यामुळे ती गरज निर्माण झालेली आहे का? आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं काय होणार आहे या संबंधी आपल्याला शेषराव चव्हाण यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी दर्शकांना माझी विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा घडवून आणत असतो. तेव्हा विनंती आहे की बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि सगळे नोटिफिकेशन मिळवावे. तर चव्हाण सर, आता ही जी काही मी प्रस्तावना केलेली आहे या संबंधी हो. आपण आपलं मत व्यवस्थितपणे मांडावं. हम्म. हे बघा, तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट आली व्यवस्थित म्हणजे की सविस्तर मांडावं. हा, तुमच्या प्रस्तावनेमधून तुम्ही सांगितलं की केलं की शरद पवार यांना या वयामध्ये राज्यसभेला उभं का राहावं वाटलं. तर याला दोन कारण आहे माझ्या दृष्टीनं. पहिलं कारण तर हे की त्यांनी पूर्ण आयुष्य आपलं हे राजकारणात घालवलंय, ते चालू राहावं. जे काही त्यांना त्यांच्या पद्धतीने करता येणं शक्य ते करावं. पण दुसरं महत्वाचं कारण असं झालेलं आहे की जे त्यांचे विरोधक जे होते त्यांनी जे एक मोहीम उघडली होती की बा शरद पवारने आता रिटायर्ड व्हावं म्हणून, वय झालेलं आहे, काय काय प्रतिक्रिया आल्या. तर अशी त्यांचा स्वभाव आणि त्यांची मानसिक जडणघडण ह्या वेळेस राज्यसभेला उभं राहण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलेलं आहे. तुम्ही असं म्हणता ना की माझं वय झालं, मी असा झालो तसा झाला, नाही, मी अजून सुद्धा मानसिक दृष्ट्या जे अगदी ऍक्टिव्ह आहे, सशक्त आहे आणि मी येऊन दाखवेल. कारण 1967च्या इलेक्शन पासून तुम्ही सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांचा पिंड जो घडत आलेला आहे तो विरोधातून घडत आलेला आहे. तो 67ला जो विरोध होता तोच विरोध कमी अधिक प्रमाणात चालूच राहिलेला आहे. तर त्याला एक हे करणार की नाही, असलं तरी मी येणार. आणि त्यांनी सांगितलं की परिस्थितीच अशी निर्माण केली की न एनडीए समोर, मोदी समोर, शहा समोर, न महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि कंपू समोर पर्याय राहावा की जर बिनविरोधी आणायचे असतील तर शरद पवारलाच उभं करणं जरुरी आहे. ती परिस्थिती निर्माण केली आणि त्या परिस्थिती निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि यशस्वी झाल्याचा परिणाम ते राज्यसभेवर विरोध केले. आता हे संपलं. आता कालपर्यंत हे पर्व संपून गेलं. आता समजलं. आता जे सुरू होईल ते सुरू महाराष्ट्रामध्ये घडामोडी घडवून स्थित्यंतर घडवून आणण्याच्या दृष्टीने सुरू होईल. काँग्रेस, उभाटा म्हणजे काय, उद्धव ठाकरे, शरद पवार हे एकत्र आहे याच्याबद्दल तर प्रश्नच नाहीये. आता यांच्या बरोबर हे राष्ट्रवादीचं जे आहे अजित पवार फॅक्शनचं ते विलीकरण होईल. जरी आता अशा बातम्या येत असल्या किंवा म्हणत असले विलीकरण होणार नाही, काँग्रेस यांच्या गटातून म्हणते का आम्ही घेणार आहे, पण विलिनीकरण होईल. आणि विलिनीकरणचा अंतस्थ हेतू ठेवूनच या सगळ्या घडामोडी झालेल्या आहे. आणि विलिनीकरण झाल्यानंतर मग काय होईल की राष्ट्रवादी युनायटेड, काँग्रेस युनायटेड, उद्धव ठाकरे डिवायडेड. आज हे आहे एकत्र. पण अशा ज्या दिशेने चाललेल्या आहेत, ज्या स्टेटमेंट एकनाथ शिंदेच येत आहेत किंवा त्यांची जी पोझिशन एनडीए मध्ये निर्माण करण्याचं चाललेलं आहे ते पाहता एकनाथ शिंदे सुद्धा थोडे डगमगलेले मला दिसतात. एनडीए मध्ये राहावं हा का राहू नये. हे बघा सर ऐका, मी तुम्हाला मुद्दामून अडवलेले, तुम्ही अतिशय अशी एक मोठी बातमी देतात महाराष्ट्र. हो, खूप मोठी बातमी. मग हो, त्यामुळे माझ्या मनात अगदी पहिला प्रश्न आहे की तुम्ही ज्या अर्थी विलिनीकरण होणार असं जे म्हणताय ठामपणे आणि तसं दिसायला लागलेलं आहे असं तुम्ही म्हणताय,
हो. हम्म. त्याचा नेमका आधार काय हे एकदा सांगा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हो. हम्म. की एनडीएच्या सोबत जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अजित पवार स्थापित, त्या हम्म. काँग्रेसमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होणार हम्म. की उलट होणार? म्हणजे काय होणार? हम्म. अजित पवारांची जी काही राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती शरदचंद्र पवार हम्म. गटामध्ये पक्षामध्ये येणार आहे, हे नंबर. हम्म. दुसरं, ते हम्म. आता एनडीए मध्ये आहेत, हम्म. सत्तेमध्ये आहेत. हम्म. अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय होऊ शकतं आणि ते हे केव्हा बघा. होऊ शकतं याला देखील महत्व आहे. कारण अजून 2029च्या निवडणुका बाकी हो. आहेत. वेळ भरपूर आहे. हो. हो. हे बघा, विलिनीकरण झाल्यानंतर किंवा विलिनीकरण जे होईल ते या स्टेजला त्यांनी एनडीए मध्ये जायचं का जायचं नाही हा प्रश्नच येणार नाही. एकच टार्गेट आहे, विलिनीकरण करणे, विलिनीकरण होणे. त्याच्यानंतर पुढे काय परिस्थिती निर्माण होईल त्याच्यावर ते निर्णय घेतील किंवा नाही घेतील. पण आज एकत्रित होऊन हे तीन फॅक्टर घटक जे आहेत ते घटक मजबूत होतील. आणि आजच्या घडीला शरद पवार जर हे विलिनीकरण झालं तर हे जाहीर करणार नाही किंवा सांगणारही नाही की आम्ही एनडीए मध्ये राहू का आम्ही एनडीए मध्ये राहणार नाही. ते सस्पेन्स ठेवतील त्यांच्या कार्यप्रणालीप्रमाणे, सस्पेंड ठेवतील. आता किती दिवस सस्पेंड राहील, जोपर्यंत वरची केंद्र सरकारची सुद्धा परिस्थिती सध्या फार विक्षिप्त झालेली आहे. या आधी विशेषतः हे जे आक्रमण वगैरे झाले, पण त्याच्याविषयी मी आज काही ठामपणे सांगू शकत नाही की कशी डेव्हलप होईल, काय डेव्हलप होईल. पण ते वॉच करतील आणि त्या वॉच करण्यानुसार जसं जसं डेव्हलपमेंट होईल तस तसं भूमिका बदलतील. हा झाला एक प्रश्न. हा, याच्यावर काही बोलायचं आहे तुम्हाला? नाही, आता म्हणजे आता सस्पेन्स मध्ये ठेवतील म्हणजे हे काही त्याचं उत्तर होऊ शकत नाही मी विचारलेल्या प्रश्नाचं. हा. तसं तर हम्म. अजितदादा पवार आणि शरद पवार यांचं आतून जे काही त्यांची साठगाठ बांधली गेलेली होती ती हम्म. अनेकदा अनेक प्रसंगामध्ये उघड देखील झालेली आहे. हो. हो. म्हणजे त्यांच्या आतापर्यंत भारतीय जनता पार्टी बरोबर झालेल्या बैठका असतील, हा. म्हणजे सुरुवातीपासूनच्या, म्हणजे अलीकडच्या काळ सांगायचं तर 2019 मध्ये झाली होती. हे सगळ्या हो. गोष्टी महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. अनेक 2004 हो. पासूनच्या सगळ्या गोष्टी चर्चेला आलेल्या आहेत. हो. आणि मग शरद पवारांच्या हो. सांगण्यावरूनच ते काही 80 तासाचं सरकार असेल वगैरे त्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत, हे असं दोन्ही बाजूनी सांगण्यात आलेलं आहे. हो. आता अशा परिस्थितीमध्ये 28 जानेवारीला ज्या पद्धतीने घाईघाईमध्ये सगळं जे करण्यात आलं आणि शरद हो. पवारांनी एक प्रतिक्रिया दिली की पटेल तटकरे यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय म्हणून हो. सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री केलंय, राष्ट्रीय अध्यक्ष करणार आहात, तर त्याच्यामध्ये मला हो. आनंद आहे. तो त्यांच्या हो. त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे हो. असं म्हणणं. आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी सुनेत्राताई, पार्थ पवार, जय पवार यांच्याबरोबर बारामतीमध्ये सलग अनेकदा भेटीगाठी घेणं, वैयक्तिक चर्चा हम्म. करणं हे केलेलं आहे. हम्म. दुसरीकडे त्यांनी ज्या वेळेला ते रुबी रुग्णालय हॉस्पिटलला ऍडमिट होते हो. त्यावेळेला जवळपास 1.5 तास या चौघांची बैठक झालेली आहे. हो. त्याच्यानंतर संसदीय राजकारणाला 6 दशके पूर्ण झाली शरद हो. पवारांच्या. त्यामुळे शुभेच्छा हो. सुनेत्राताईंनी जाहीरपणे केल्या. हा. त्याच्यानंतर काल 20-25 आमदार सुनेत्राताई पवार यांना भेटले आणि तो हम्म. तपास वगैरे जो आहे तो योग्य दिशेने झाला पाहिजे. सीबीआय लवकर काम हम्म. सुरू केलं पाहिजे. सीबीआयने जो AIBचा अहवाल आहे त्याच्याबद्दल संशय आहे, अशा अनेक गोष्टी झाल्या. हम्म. आणि मग तिथं हो. सुनील तटकरे नव्हते. हो. पण सुनील तटकरेंना जसं कळालं आणि प्रसार माध्यमांनी त्यांना विचारलं तर त्यांनी त्या आमदारांचीच री ओढली. हे फार हो. महत्वाचं आहे. म्हणजे हो. रोहित पवार स्टंटबाजी करतात आहे असं त्यावेळेला सुरुवातीला सांगितलं. त्याच्यानंतर हम्म. 20 दिवसांनी या तटकरे पटेल यांनी सुनेत्राताईंना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि सीबीआय मार्फत चौकशी केली जावी अशी 20 दिवसानंतर मागणी केली. हम्म. दरम्यानच्या काळामध्ये जसा तो मुद्दा टिपेला नेला रोहित पवारांनी,
आणि त्यांनी हम्म, अतिशय अभ्यासूपणाने सगळी मांडणी केली. त्याच्यानंतर या हम्म, नेत्यांना राष्ट्रवादीचे जाग आली असं म्हणाल काय हरकत. हम्म, दुसरीकडे नरहरी झिरवाळ किंवा हिरामन खोसकर जे इगतपुरीचे आमदार आहेत, त्यांनी असे बोलले की हम्म, विलनीकरणाच्या संदर्भ. आणि मग ते हम्म, काय झालं हे आता सगळं महाराष्ट्राच्या समोर आहे. मग या सगळ्या हम्म, परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आता हम्म, अजितदादा पवार ज्यांच्याबरोबर विलिनीकरणाची चर्चा झाली तेच हयात नाहीत, तर आता विलिनीकरणाचा विषयच नाही असं हम्म, जयंत पाटील यांनी सांगितलेलं आहे. हम्म, हम्म, मग या सगळ्या परिस्थितीमध्ये याचा सगळा जर हम्म, विचार केला तर तुम्ही जे म्हणताय हम्म, की ते हम्म, सस्पेन्स मध्ये ठेवतील, म्हणजे ते सस्पेन्स हम्म, मध्ये आधी पण होत, म्हणजे ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग आत्ता 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 पण होतं आणि याच्या पुढे पण दिसतंय. जसं आता स्थानिक हम्म, स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये किंवा इतर काही हम्म, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शशिकांत हम्म, शिंदेचा जो सातारा आहे तिथं हे हम्म, सगळे घड्याळाच्या चिन्हावर किंवा तुतारीच्या चिन्हावर जरी आम्ही लढलेलो असलो तरी आम्ही एकच हम्म, आहोत हे सगळ्यांनी एकत्र मिळून येऊन सुनेत्राताईंना सांगितलेलं आहे, विश्वास दिलेला आहे. हम्म, हम्म, तसं आहेच आहे. परंतु आपण राजकीय हम्म, व्यावहारिक दृष्ट्या किंवा जे हम्म, समोर यायला पाहिजे की हम्म, एकत्रीकरण विलिनीकरण आणि तुम्ही जे म्हणता ते हम्म, होणार आहे. आणि तुम्ही एकदम जे हम्म, टोक गाठलेलं आहे की एकनाथ हम्म, शिंदे वगैरे ते समीकरण वगैरे असं तसं किंवा दोन हे हम्म, काँग्रेसमध्ये विलिनीकरण, तर हे हम्म, सूर कसे पहिला सूर म्हणजे तटकरे पटेल हे तयार होतील का नंबर एक इकडं. इकडं दुसरीकडे हम्म, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येतील का हा एक मुद्दा आहे. हम्म, आणि जी हम्म, भारतीय जनता पार्टी अगदी हुकूमत आहे सगळ्या अर्थाने, म्हणजे इतर हम्म, पक्षांनी काय करावं हे देखील ते सांगतात. हम्म, हम्म. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे बोलताय ते जरा व्यवस्थितपणे तुम्ही मांडावं अशी इच्छा आहे. हे बघा, सतर्क. थोडस तुम्ही सगळे इश्यूज एकत्र मिक्स केलेत. हा. आजच्या परिस्थितीत जे दोनच इश्यूज आहेत. दोन इश्यूज कोणते आहे? एक इश्यू आहे विलिनीकरण आणि राजकीय पिक्चर महाराष्ट्रातलं. दुसरा इश्यू आहे तो अजित पवारचा तो घातपात आहे का ऍक्सिडेंट आहे त्याची इन्क्वायरी वगैरे, हा दुसरा इश्यू. या दोन्हीची गल्लत करू नका, दोन्हीला मिक्स करू नका. हा भाग वेगळा आहे, हा भाग काय वेगळा आहे. आता मी बोलतोय ते अगोदर पहिल्या भागाबद्दल क्लिअर करतो. पहिला भाग जो आहे की जे आता विलिनीकरांचं अजित पवार हयात असताना झालं, नंतर म्हणायला लागले असं नव्हतं वगैरे वगैरे, ते इतिहास जमा झालं. आज काय होणार आहे आणि उद्या काय घडणार आहे हाच प्रश्न आहे. आजची एकूण परिस्थिती जर बघितली, ज्या राज्यसभेच्या इलेक्शनच्या नंतर निर्माण झालेली आहे, त्या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये कोणीही क्लिअर कट विचार करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. न एनडीए नाही, न बीजेपी नाही, न एकनाथ शिंदे नाही. समजलं? एकनाथ शिंदे कन्फ्युज का म्हणायला लागलो मी की आता त्या ज्योती कोण आहे वाघमारे, तिला त्याने उभं केल्यामुळे ते शेवाळे आणि आणखीन जे होते अग्रही, त्यांना हे वाटायला लागलं की आमच्यावर अन्याय झाला म्हणून. ते काही शांत बसणार नाही. आता यांचे पोझिशन जे एकनाथ शिंदेचे स्वतःची या अलीकडच्या 3-4-5 महिन्याच्या जर घडामोडी पाहिल्या आणि स्टेटमेंट पाहिले, तर जो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये होता तो कॉन्फिडन्स आज नाही. तर त्याची सुद्धा विचार करण्याची दिशा आणि पावलाची दिशा जी आहे की आपल्या अस्तित्वाला कोण मजबूत करेल आणि कसं मजबूत करता येईल हे पाहण्याकरिता राहील. हा झाला भाग एकनाथ शिंदेचा. राहिला तर तुम्ही की विलिनीकरणाची आज अशी परिस्थिती आहे आणि निर्माण केलेली आहे, करवली जाणार आहे की विलिनीकरण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अजित पवार ज्या परिस्थितीमध्ये एनडीए बरोबर गेले, ती परिस्थिती वेगळी होती. ती त्यांची मजबुरी होती.
त्या मजबुरीला सोडवण्यासाठी ते तिकडे गेले. पण जसजसे दिवस तिकडे घेत गेले अजित पवारचे, त्यांना पश्चाताप होत गेला आणि म्हणून त्यांनी शेवटी शेवटी ही दिशा स्वीकारली होती. ऍक्सिडेंटचा तुम्ही याला मिक्स करू नका, तो इश्यू अगदी वेगळा आहे. मान्य आहे. आपण फक्त पहिल्या इश्यूवर बोलतो मी. आता पहिल्या इश्यूवर आज आज एक जरा ते शिंदेला बाजूला ठेवा थोडा वेळ. उद्धव ठाकरे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या एकत्र येण्याबद्दल तर काही प्रश्न नाही, ते येतीलच. आता त्यांना न येऊ देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सगळं हे केलंय, सुनेत्रा पवारला हाताशी धरून ते आयसोलेट होत चालले त्यांच्या ह्याच्यात आणि आता एक स्टेज लवकर म्हणून त्यांचे स्टेटमेंट बघा बदलत चाललेले आहेत. आता एक स्टेज लवकर जशी येईल, इकडे जशी विलिनीकरणाची गती वाढेल तशी यांची जी आहे, यांचा साथ सोडणाऱ्यांची संख्या वाढेल. हे आयसोलेट होतील, जे कोणी 4-5 जण जे कोणी आहे ते आयसोलेट होतील. मग बाकी गोळाबेरीत काय राहते? विलिनीकरण, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे तर एकत्र होण्याबद्दल काही हे नाहीये. आणि हे जरी एकत्र झाले, पण काल मी सांगितलं, आजही रिपीट करतो मी, की अमित शहा आणि नरेंद्र मोदींना शरद पवारला एकदम बाजू करणं किंवा काय म्हणतात त्याला शब्द तुम्ही डिस्कार्ड करणं शक्य नाही. ते शरद पवारला गोंजारत राहणार, शरद पवार त्याला तुस्कारत राहणार, ते चालत राहील. ते त्यांचं ते राजकारण आहे. पण महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत मी तुम्हाला ठामपणे सांगतो माझ्या अभ्यासाच्या जोरावर, की हे एकत्र आल्यानंतर जर एकनाथ शिंदेची आजची पोझिशन, एकनाथ शिंदेला तर त्याच्या पार्टीमधूनच त्याच्या गटामधूनच विरोध सुरू झाला किंवा होईल, पण मी झाला म्हणतो, झाला तर त्याची पोझिशन ही डगमगती होईल. मग त्यालाही कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. मग त्याला आधार कोणाचा मिळणार आहे? त्याला आधार यांचाच मिळणार आहे. आणि तुम्ही जे म्हणतात ते एकत्रित त्यांचे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे वगैरे संबंध लक्षात येतात. बघा राजकारणामध्ये काय, नो बडी इज परमनंट फ्रेंड अँड परमनंट फो. ते तेव्हा ते चालत राहत. ते झाल्यावर मग यांची शक्ती वाढेल ना. आणि शरद पवारचा एकूण स्वभाव लक्षात घेता एक गोष्ट त्यांच्या हृदयात गेलेली आहे देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत. ते देवेंद्र फडणवीसला घालेल्याशिवाय त्यांचा आत्मा शांत होणार नाही. आणि त्या दृष्टीने ते हालचाली करतील. तिकडं सेंटरची त्याला गरज पडली तर मदतही घेतील, तुम्हाला सांगतो. पण तो पुढचा प्रश्न आहे, तो पुढचा प्रश्न आहे. पण आजची एकूण परिस्थिती बालाजी, कालच्या म्हणजे आज जे डिक्लेरेशन झालं किंवा होईल अनअपोज आल्याचं, त्याच्यानंतर राजकारण महाराष्ट्राचं या दिशेने चालेल. आता तुमच्या बोलण्यातून आणखीन एक थोडा हे आला की शरद पवार एनडीए मध्ये जातील का, किंवा त्यांच्यावर एक असं की तुम्ही एनडीए मध्ये यावं किंवा काँग्रेस मध्ये एनडीए मध्ये नाही जावं ही तुम्ही आम्हाला खात्री द्यावी. ते एक तो कोण अध्यक्ष आहे त्यांनी बोलूनच दाखवलं होतं. पण शेवटी काय झालं की खरगे आणि राहुल गांधींनी त्यांना डायरेक्शन दिले की शरद पवारला सपोर्ट करायचा. आणि त्या रवींद्र नाही का तो सपकाळ जो आहे, त्यांनी त्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलंय आम्हाला वरतून आदेश आलेले, त्यामुळे आदेश आम्हाला सर्वसामान्य आहे. तर मग आता हे पिक्चर लक्षात ठेवा तुम्ही. आणि बाय चान्स काय म्हणतो त्या दिवशी समजा यश आलं, दोन्ही काँग्रेस म्हणजे शरद पवार ही आता राष्ट्रवादी
ही आणि काँग्रेस एकत्र आली तर या दोन्हीची शक्ती खूप वाढणार ना. किमान त्यांना बार्गेनिंग करण्यासाठी फिलर सोडण्या एवढी तर नक्कीच ताकद येणार. पण तो नंतरचा प्रश्न आहे. पण त्या दिशेने हालचाली जोरात सुरू झालेली आहे आणि मला मला तर असं दिसतंय की ते होणार. नाही, तर एकूण अशी परिस्थिती आहे. हा, तुमचा हात खाली घ्या. हा, हे बघा एक मिनिट बाबा, एक मिनिट. सर, पिक्चर दिसत नाही तुमचं सर. भेटते. हा, हा, ठीक आहे. डिस्कनेक्ट झालं होतं. हम्म, हा, तुम्ही आता तुम्ही जी काही मांडणी केलेली आहे, तुम्ही तुमचा जो तर्क हम्म, मांडलेला आहे, हम्म, तर त्याचं एकूण सार जर सांगायचं आहे, तर हम्म, भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये हम्म, राजकारण पुढे नेण्यासाठी हम्म, शरद पवार, काँग्रेस आणि ह्या हम्म, दोन्ही शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव हम्म, ठाकरे, हम्म, त्याच्यानंतर अर्थातच हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हम्म, आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या अगदी पुढे जर तुम्ही मागच्या वेळेला असं म्हटलं की त्या काँग्रेसमध्ये जाण्याची पण शक्यता आहे, म्हणजे या हो. सगळ्या. हम्म, आणि दुसरं एक तुम्ही सांगितलं की ते जे काही 4-5 जण आहेत, म्हणजे थेटच नावं हम्म, घ्यायचे तर तटकरे, पटेल, भुजबळ आणि हम्म, मुंडे, हम्म, त्यांच्यामध्ये पण आता थोडंसं हे झालेलं आहे. आता हम्म. तटकरे, पटेल हे भाजप म्हणजे ते काही सोबत येणार नाही शरद पवारांच्या. हम्म, तुम्ही असं सुतोवाच केलेलं आहे, ते जातील भारतीय हो, जनता पार्टीमध्ये. हो. पण इकडं राजकीय संतुलन तयार करण्यासाठी शरद पवार किती हम्म, यशस्वी होतात आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे जे धुरंधर नेते आहेत, ते हम्म, कितपत त्यांना यशस्वी होऊ देतील हा प्रश्न आहे. हम्म. ती रस्सीखेच आहे. हा. कोण कोणावर बाजी मारतो तो प्रश्न येतो. हो. आणि शेवटी बाजी शरद पवारच मारेल. हा. तर आणि ते एक. आज नाही सांगतायत. हा. आणि दुसरं तुम्ही आता तटकरे आणि प्रफुल्ल पटेलचं जे म्हणताय ते ऑब्लिव्हियन मध्ये चालले. ऑब्लिव्हियन मध्ये चालले म्हणजे काय की त्यांना त्याच्यातले लोक साथ सोडत चाललेले आणि इकडे येत चाललेले आहेत. राहिला भुजबळचा प्रश्न. भुजबळ जे आहे कधी इकडे जाईल आणि कधी तिकडे जाईल काही सांगता येत नाही. त्यांनी आत्ताच सुतोवाच करायला सुरुवात केलेली आहे. काय सुतोवाच करायला की आपण शरद पवारकडे जायचं. ते तर म्हणतात की 25 आमदारासह ते यांच्याकडे यायला तयार आहे. तर तो फॅक्टर नाही. फॅक्टर मेन जो आहे तो प्रफुल्ल पटेल आणि तटकरेचा आहे. तटकरे इकडे यांच्याकडे येणार नाही. प्रफुल्ल यांच्याकडे येणार नाही. ते बीजेपीकडे जातील. पण त्यांच्या बीजेपीकडे गेल्यामुळे ही जी अजित पवारची राष्ट्रवादी आहे, लोक आहे, त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. नाही, मेजॉरिटी इकडे येईल. नाही, भुजबळांचं तुम्ही जे म्हटले की 25 आमदार घेऊन ते ते जाण्याच्या ह्याच्यामध्ये वर्तमानपत्रातच आलेलं आहे. हे काय? ते- हा, हा. ते हे याच्या सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रात सोशल मीडियावर आलेलं आहे. सोशल मीडियावर मी वाचलेलं आहे. 25 आमदारासह जे ते इकडे शरद पवारकडे यायला उत्सुक आहेत. कोण, भुजबळ? भुजबळ म्हणतात. पण अशी त्यांच्या भुजबळांवर नावाची सोशल मीडियावर पोस्ट आहे. नाही, आता आता ती सोशल मीडियावरची पोस्ट रिलायबल आहे की नाही तो भाग वेगळा. पण तो एकूण भुजबळचा स्वभाव आणि प्रवृत्ती बघितली तर जिकडे पारडं जड तिकडे ते जातील. म्हणून त्यांना हिशोबात घ्यायची गरज नाही. सध्या आजच्या घडीला दोनच माणसं हिशोबात घेण्याची, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे.
ते इकडे राहतील का सोडतील का बीजेपीत जातील? गृहीत धरा ते बीजेपीत जातील, पण त्यांच्या बरोबर बहुसंख्य आमदार किंवा कार्यकर्ते त्यांचे बीजेपी मध्ये जाणार नाही, हे मी म्हणतोय. व्यक्तिशः जातील, काय त्यांचं तिकडे करायचं करतील, फायदे घ्यायचे घेतील, नाही घ्यायचे नाही घेतील. नाही, आपण सगळी चर्चा जर तर वरच करत असतो, कारण ते गृहीतक आहेत, हे राजकीय गृहीतक आहे. पण नाही राजकारणामध्ये नाही नाही, नाही, नाही. मी राजकारण सगळंच्या आतापर्यंत सगळं थांबा थांबा सगळ्याच्या थांबा सगळं थांबा त्याचं थांबा थांबा नाही, थांबा थांबा थांबा. मी आतापर्यंत ज्याही गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्याच्यापैकी 80 ते 90% खऱ्या ठरल्या. 100% तर कोणीच हमखासपणे सांगू शकत नाही. तर हे जर तर नाही, हा अभ्यास आहे, आणि अभ्यासाचा किती पर्सेंट खरं ठरतं आणि खरं ठरत नाही हे त्याचे रिझल्ट दाखवतात. ते 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 तेच बोलतोय सर, मी तुमचं तेच सांगतोय की हे हम्म, शेवटी कसं आहे, गृहीतक आहेत हे सगळे. राजकारण डिकोड करत असताना म्हणजे स्वतः हो, राजकारण्यांनाच कळत नाही की आपल्याला उद्या काय निर्णय घ्यावा लागणार आहे. बरोबर आहे, ते सगळं बरोबर आहे. सत्तेच्या भोवती आणि ते सगळं असतं आणि स्वतःचीच कातडी बचावण्यासाठी असतं. त्याला कुणीच जगामध्ये बरोबर, अपवाद नाही राजकारण्यांमध्ये. म्हणजे बरोबर शरद आहे. पवार त्या अर्थाने अगदी खूप बरोबर आहे. महान आहेत असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. ते राजकारणी आहेत, अस्सल राजकारणी. राजकारण हो, हा त्यांच्या हो, नसानसात भिनलेला हो, विषय आहे. काय मग ते हो. कुणाला कशा पद्धतीने वश करतील, घरातल्या माणसांना किंवा बाहेरच्या माणसांना, हे त्यांची म्हणजे त्यांनाच कळतं ते सगळं. तर अगदी मी बरोबर. तेच म्हणतोय की पॉलिटिक्स डिकोड करत असताना आपण हे बोलतोय. हा. आता मला हं, त्याला जोडून असं जे तुम्ही म्हटले की 25 आमदार सोशल मीडिया आणि छगन भुजबळ काय करतील. पण छगन हं, भुजबळांच्या बाबतीत मला एक सांगायचं आहे तुम्हाला, की हं, एकतर ते त्या ईडीच्या धाकाने मग आता ते निर्दोष सुटले वगैरे, ते बरंच झालं ते महाराष्ट्र हं. शासन घोटाळा अमुक अमुक. हो, त्याच्या हो. दरम्यान नंतर ते लोकसभेला निवडून यावेत असं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वाटत होतं, कारण ते ओबीसीचे हो, नेते. असं झालेलं आहे. हो, त्यावेळेला हो. आमचे जे नेते आहेत, पटेल अजितदादा यांनी मला अडवलं कसं केलं, हे ते जाहीरपणे भुजबळ बोललेले आहेत. आता भुजबळांच्या अगदी. हे लक्षात आलेलं आहे की सुनेत्राताई पवार या हं, मार्गदर्शक म्हणून शरद पवारांकडेच पाहणार आहेत, हे हं. त्यांना कळालेलं आहे. बरोबर आणि आहे. अगदी बरोबर. दुसरं वेळ आली आपल्यावर, तर आपल्याला काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात किंवा एकदम सत्ता सोडणं असं काही शक्य होणार हं, नाही. अशा हो. परिस्थितीमध्ये आपण वाट बघायची आहे. परंतु आपली हं, वाट ती तशी त्या अर्थाने जर काही इकडं तिकडं झालं तर ती सुकर व्हावी, यासाठी ते हं, प्रयत्न करत आहेत. एवढंच आपल्याला या हं. संबंधी म्हणता येईल. बरोबर आहे. हा. बरोबर आहे. तर ठीक आहे सर, आपली ही आता वेळ संपलेली आपल्या लिंकची. आणि खूप तुम्ही चांगल्या प्रकारे गृहीत म्हणजे अंदाज व्यक्त केलेले आहेत, तर्क मांडलेला आहेत. आणि तुमचे जे तर्क आहेत, जसं तुम्ही 80% म्हटले, ते बरोबर ठरतात. कारण की तुमचा हा प्रदीर्घ अनुभव आहे आणि तुम्ही तटस्थपणे या सगळ्या गोष्टींकडे बघत असता. आणि बारकावे जे आहेत प्रत्येक नेत्यांमधले, ते तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारे माहीत आहेत. तर माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. सर, खूप खूप धन्यवाद. आभार. मी सुद्धा तुमचे अत्यंत आभारी आहे.